दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. डोंबिवली स्टेशन महाराष्ट्रातील एक सामान्य लोकल स्टेशन. दिवसभर हजारो लोक ये जा करतात, पण रात्री विशेषतः 1:17 तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी विचित्र घडतं असं म्हणतात. चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन कथेला. तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी विचित्र असा अनुभव येतो. असं म्हणतात तिथली माणसं गायब होतात. काहींना कोणीतरी आवाजात ट्रेन येत असल्याचं सांगतं, पण ट्रेन काही येत नाही किंवा येते पण ती पण उलटी. 1972 साली कृतिका देशमुख 24 वर्षाची एका रात्री डोंबिवली स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. रात्री 1:15 ती प्लॅटफॉर्मवर जाते, ते पण तिसऱ्या, व ती एकटी असते. तिला जायचं असतं नाशिकला. ट्रेन वेळेत आली नाहीये. लोक सांगतात ती ट्रेन आलीच नाही. पण दुसऱ्या दिवशी तिची डायरी, फोन आणि छत्री प्लॅटफॉर्मच्या टोकाला सापडते, पण ती मात्र कधीच सापडली नाही. पोलिसांनी केवळ सुसाईड म्हणून केस बंद केली. पण काही स्टेशन कर्मचारी म्हणाले त्या दिवशी प्लॅटफॉर्मवर स्पीकर्स चालू नव्हते, तरी ट्रेनची घोषणा ऐकू येत होत्या. साल 2023. ओमकार 26 वर्षाचा एमटेक करून नोकरी शोधत होता. डोंबिवलीत त्याचं आजोबांचं घर होतं. स्टेशनपासून फक्त 5 मिनिटांवर. तो तिथे राहायला आणि पहिल्याच आठवड्यात आला होता. त्याला एक रात्री 1:17 एक आवाज ऐकू येतो. ट्रेन येते, यावेळी कोणीतरी उतरणार आहे. तो प्लॅटफॉर्मवर जातो, पण काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी त्याच्या उजव्या हातावर आकडा दिसतो, 117. ती रात्री त्याची झोप होत नाही. ती रात्र आणि तो आकडा. सुरुवात होती त्या आत्म्याशी जोडल्या जाण्याची. प्लॅटफॉर्म नंबर 3च्या टोकावर त्याला एक भिजलेला कागद सापडतो. त्यावर लिहिलं असतं 117, थांबण्याची वेळ आलीये. तो आकडा म्हणजे वेळ नव्हे, तो आहे दरवाजा. दरवाजा एक गूढ जागेचा, जिथे ट्रेन घेऊन जाते जे मेले पण शांत झाले नाहीत. एका पावसाळी रात्री ओंकारला ती दिसते, कृतिका. पांढऱ्या ड्रेसमधली, केस ओले आणि चेहरा धुसर. ती ओंकारकडे पाहते आणि फक्त इतकंच म्हणते, तुला ऐकू येतंय ना? तो डोकं हलवतो. ती त्याच्या हाताकडे बघते. एक नंबर उजळवतो. ट्रेन उलटी येते आणि आता तू उतरशील. तेव्हाच एका दिशेने एक ट्रेन जोरात येते, जिथून यायला नको. ओमकार बेसावध असतो आणि एकदम ट्रेनच्या आवाजाने अंधार पसरतो. दुसऱ्या स्टेशनवर शुद्धीवर येतो. तेव्हा तो डोंबिवलीमध्ये नसतो. एक जुनं अर्धवट पडलेलं स्टेशन, नाव मिटलेलं, पण तिथेही
प्लॅटफॉर्म नंबर 3 असतो. तिथे त्याला एक वयस्कर माणूस भेटतो. तो म्हणतो, माझं नाव नरसिंह. मी इथेच 21 वर्षापूर्वीच आलो. 117 ही वेळ नाही, ही संख्या आहे. त्या मूर्तांचं टोक 117 आत्मा जे गाडीत अडकलेत आणि त्यांना शांत होण्यासाठी कोणीतरी बाहेरचं यावं लागतं. ओंकार शोधायला लागतो कृतिका मेल्याचं सत्य. त्याला सापडतं की ती मुलगी नाशिकला जात नव्हती. ते तिचं बाळंतपण झालं होतं. आईने तिला स्टेशनवर नेऊन इच्छा मृत्यूसारखं सोडलं होतं आणि ती प्रेग्नंट होती. ती गाडीत चढलीच नाही. ती प्लॅटफॉर्मवरच पायऱ्यांवर बसून मरायला ठेवली गेली. ती गेली नाही, जगण्यासाठी तगमग करत राहिली. आता तिचा आत्मा ट्रेनचं रूप घेतो. जेव्हा जेव्हा कोणी 117 नंबर घेतं त्याला ती आपल्यात ओढून घेते. ओंकारने ठरवलं तिला शांतता मिळाली पाहिजे. तो तेव्हापासून स्वतः पुन्हा 1:17 प्लॅटफॉर्मवर जातो. ती येते, त्याच्याकडे पाहते. तो एक पाय पुढे ठेवतो. ट्रेन येते, त्याचा हात तिला देतो. ती म्हणते, मी उतरते आणि तू आता परत चालतोयस. आणि पहिल्यांदाच ट्रेन खरंच थांबते. पुढच्या दिवशी लोक म्हणतात, आज ट्रेन थांबली रात्री 1:17. कोणी ओंकारबद्दल बोलत नाही. पण डोंबिवली स्टेशनवरचा आकडा नाहीसा होतो. 117. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SC हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.